हॅलो गाईज, आज मी चालली आहे पुण्यात गणपती दर्शन करायला. तर चला मग माझ्यासोबत. मी चालले आहे मनपाला मेट्रोने. तुम्ही PMTने पण जाऊ शकता, पण मेट्रोने तुम्ही लवकर पोहोचाल. तुम्हाला तिकीट काउंटर दिसलंच असेल तर तुम्हाला पुढे जाऊन तिकीट काढायचे आहे. तिकीट काउंटरवर गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टॉपचं नाव सांगायचं आहे आणि तिथे तुम्हाला तिकीट भेटून जाईल. पुढे जाऊन तुम्हाला ते स्कॅन करायचं आहे. तुमच्या डेस्टिनेशननुसार तिथे प्लॅटफॉर्म नंबर आहेत. तुम्हाला कन्फर्म करायचं आहे तुम्हाला कोणत्या प्लॅटफॉर्मवर जायचं आहे. मी जेव्हा प्लॅटफॉर्मवर पोहोचले त्यावेळेस ऑलरेडी मेट्रो तिथे आली होती, पण मी तिथे चढू शकले नाही कारण दरवाजे बंद झाले होते. आता मी वेट करत आहे नेक्स्ट मेट्रोचा. नेक्स्ट मेट्रो पण 2 मिनिटांनी होती. पुणे स्टेशन डेक्कन PMC स्टेशन दरवाजे डाव्या बाजूला उघडले. आता मी PMC स्टॉपला उतरले आहे आणि इथून मला चालत जायचं आहे, पण बाहेर निघायच्या आतच एवढी गर्दी होती, मला वेळ लागला तिकीट स्कॅन करून जायला. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. तुम्ही जेव्हा मनपाकडून शनिवार वाड्याकडे निघाल तिथे तुम्हाला खूप स्टॉल भेटतील, तिथून तुम्ही गणपती घेऊ शकता. तर आम्ही चाललो आहोत पहिल्यांदा कसबा गणपतीचे दर्शन करायला. तुम्ही बघू शकता मानाचा पहिला गणपती कसबा गणपती. नंतर जवळ असलेल्या पेशवे गणेश मंदिराला आम्ही भेट दिली. नंतर आम्ही निघालो खूप सारे गणपती बघायला. तुम्हाला खूप सारे ढोल पथक दिसतील. नंतर आम्ही गेलो मानाचा दुसरा गणपती बघायला, श्री तांबडी जोगेश्वरी. श्री
तांबडी जोगेश्वरीपासून खूपच जवळ असलेला मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमकडे आम्ही गेलो. त्यांनी खूपच सुंदर काशी विश्वनाथ मंदिर साकारले होते. नंतर आम्ही गेलो मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती. त्यांनी खूपच सुंदर वृंदावन साकारले होते. नंतर जवळ असलेल्या गणपतीला सुद्धा आम्ही गेलो. त्यानंतर आम्ही श्री जिलब्या मारुती मंदिर ट्रस्टच्या गणपतीला गेलो. नंतर आम्ही गेलो मानाचा पाचवा गणपती बघायला केसरीवाडा. त्यानंतर आम्ही दुसरीकडे गेलो जिथे केदारनाथचं मंदिर साकारले होते. आणि सगळ्यात लास्ट आम्ही गेलो दगडूशेठ गणपती बघायला, कारण इथे खूपच गर्दी होती. सो आम्ही डिसाईड केलं होतं की आम्ही लास्टला जाऊ.